प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेचं समालोचन. याचं लेखन केलंय किरण हेगडे यांनी आणि वाचक स्वर आहे उमेश घळसासी यांचा. राज्यातल्या विविध एसआरए प्रकल्पांसाठी अॅम्नेस्टी स्कीम, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा. राज्यातल्या भारूड, वासुदेव आदी कलाक्षेत्रातल्या वृद्ध कलाकारांच्या सूचीत वाढ करण्याबरोबरच त्यांच्या मानधनात तसंच इष्टांकाच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक. मराठवाड्यात बोगस बियाणं पुरवल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत असलेल्या प्रकरणाची महिन्याभरात सचिवांकरवी चौकशी. आणि गृह खात्याच्या कारभारावर अनेक सदस्यांची टीका. ही होती विधानसभेतल्या आजच्या कामकाजातली काही वैशिष्ट्य. आज जागतिक महिला दिन. त्याचं औचित्य साधत आज कामकाज सुरू होताच उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सभागृहातल्या महिला सदस्यांना शुभेच्छा दिल्या. हेच औचित्य साधत मनीषा चौधरी यांनी भारताच्या महिला हॉकी टीमचं अभिनंदन केलं. डॉक्टर भारती लव्हेकर यांनी वर्षाचे 365 दिवस हा दिन साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सुलभा खोडके यांनी या निमित्तानं विधिमंडळातही महिलांना 50% आरक्षण मिळावं अशी मागणी केली. प्रश्नोत्तराच्या तासानं नियमित कामकाजाला सुरुवात झाली. पराग आळवणी यांनी कुर्ल्याच्या प्रीमियर कंपनीच्या जागेवरील पुनर्वसन प्रकल्पाचा विषय एका तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याला उत्तर दिलं. राज्यातल्या विविध एसआरए प्रकल्पांसाठी अॅम्नेस्टी स्कीम येत्या 2-4 दिवसात जाहीर करू अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. अनेक एसआरए योजनांमध्ये प्रत्यक्ष विकासक वेगळा आणि त्यामागे असणारे वित्त पुरवठादार वेगळे असतात. पुरवठादारांचा हा पैसा खेळता राहिला पाहिजे. त्यासाठी विविध बाबतीत माफीची योजना राबवणं गरजेचं आहे. तसाच प्रयत्न आम्ही या योजनेद्वारे करत आहोत. 2-4 दिवसात मुख्यमंत्र्यांची त्यावर स्वाक्षरी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रीमियरच्या जागेवरील पुनर्वसन प्रकल्प MMRDAकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढचं पुनर्वसन त्यांच्याकडून केलं जाईल असंही आव्हाड यांनी सांगितलं. आशिष शेलार, रवींद्र वायकर, दिलीप लांडे आदींनी उपप्रश्न विचारले. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यसेवेतल्या रिक्त जागांच्या भरतीसंदर्भात एक तारांकित प्रश्न उपस्थित केला. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्याला उत्तर दिलं. राज्यात 2 लाखाहून जास्त पदं रिक्त आहेत. त्यातला 15,000 पदांचा अनुशेष भरण्याची प्रक्रिया सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. भास्कर जाधव, नाना पटोले, संजय कुटे आदींनी उपप्रश्न विचारले. कागदपत्र पटलावर सादर झाल्यानंतर लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या. राज्यातल्या भारूड, वासुदेव आदी कलाक्षेत्रातल्या वृद्ध कलाकारांच्या सूचीत वाढ करण्याबरोबरच त्यांच्या मानधनात तसंच इष्टांकांच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कोरोना काळात कलावंतांच्या मदतीसाठी जाहीर करण्यात आलेली 40 कोटींची मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. कलावंतांच्या मानधनाच्या योजनेत सुलभता आणण्यासाठी आमदारांची एक बैठक बोलावण्याचंही त्यांनी यावेळी मान्य केलं. सुधीर मुनगंटीवार यांनी यावर भाष्य करताना क वर्गातल्या कलावंतांना कैद्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यापेक्षाही कमी मानधन मिळतं याकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. वैभव नाईक, भास्कर जाधव, राजन साळवी, आशिष शेलार आदींनी यावरील चर्चेत भाग घेतला. मराठवाड्यात बोगस बियाणं पुरवल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत असलेल्या प्रकरणाची महिन्याभरात सचिवांकरवी चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत या कंपनीचा परवाना निलंबित केला जाईल अशी घोषणा कृषीमंत्री दादा भुसे यांनी एका इतर लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात केली. अनिल पाटील यांनी ही लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यांच्या उपप्रश्नात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीचा परवाना तात्पुरता निलंबित करण्याची मागणी केली होती. नाना पटोले, राधाकृष्ण विखे पाटील आदींनी उपप्रश्न विचारले. पुण्यातल्या मुळा आणि मुठा नदीतली जलपर्णी काढून टाकण्यासाठी उल्हास नदीतली जलपर्णी काढून टाकण्यासाठी वापरली गेलेली फवारणी पद्धत वापरली जाईल अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी इतर एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. सिद्धार्थ शिरोडे यांनीही लक्षवेधी सूचना मांडली होती. कृषीभूषण शेखर भडसावळे यांनी त्यांच्या सगुणा संस्थेच्या माध्यमातून उल्हास नदीतल्या
जलपर्णी काढून टाकण्यासाठी एक प्रयोग केला होता. यासाठी कोलकात्याहून गवत्या, चांदेऱ्या अशा काही प्रजातींचे मासे आणून नदीत सोडण्यात आले. हे मासे कचरा शेवाळ खातात, त्यामुळे जलपर्णीचं खाद्य कमी होतं. नंतर ग्लायकोसेट या रसायनाची फवारणी करण्यात येते, त्यामुळे जलपर्णी पिवळी पडते, त्याची मुळे मरतात. ती सुटी झाली. नंतर मानवी सहाय्यानं ती बाहेर काढण्यात आली. हे रसायन पिण्याच्या पाण्यासाठीही घातक नसल्याचं रासायनिक प्रयोगशाळेतल्या तपासणीत आढळून आलं. त्यामुळे इतर महापालिकांनीही या पद्धतीचा वापर करावा असा आपला प्रयत्न राहील, असंही शिंदे यांनी सांगितलं. दुपारच्या सत्रात गृह, सहकार तसंच आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. यात बहुसंख्य सदस्यांनी गृह खात्याच्या कारभारावर टीका केली. देवयानी फरांदे यांनी नाशिकमधून रोलेक्ट या ऑनलाईन जुगारामुळे शासनाचा 15,000 कोटींचा महसूल बुडाल्याचं सांगितलं. महिलांसाठी 2 दिवसांचं अधिवेशन घ्यावं या मागणीसाठी तसंच बलात्काराच्या एका घटनेचा निषेध करण्यासाठी आपण आणि आमदार भारती लव्हेकर आंदोलन करत असताना पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला, अशी बाब मनीषा चौधरी यांनी निदर्शनाला आणली. अबू आझमी यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यानं आणलेली तलवार हवेत उंचावल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं नमूद करत पोलिसांच्या कृतीबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. मेघना बोर्डीकर यांनी या राजवटीत महिलांवरील अत्याचार वाढल्याचं सांगितलं. काही वेबसाईट्सवर महिलांचं अंगप्रदर्शन केलं जात असून त्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी सरोज अहिरे यांनी केली. प्रतिभा धानोरकर, प्रकाश सोळंके, मंदा म्हात्रे, शिरीष चौधरी, रईस शेख, धर्मराव आत्राम आदींनी या चर्चेत भाग घेतला. सरकारच्या वतीनं आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चर्चेला उत्तर दिलं. आरोग्य विभागातल्या विविध सूचनांवर कारवाई करण्याची ग्वाही टोपे यांनी दिली. रोलेक्ट जुगाराला आळा घालण्यासाठी आपल्याकडे कायदा नसला तरी तो रोखण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन वळसे पाटील यांनी दिलं. सातारा, परभणी, लातूर, जालना, गंगापूर आदी ठिकाणचा सर्व ऊस गाळपासाठी नेला जाईल असं आश्वासन बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिलं. नंतर या पुरवणी मागण्या बहुमतानं संमत करण्यात आल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या वतीनं राज्यातली कायदा सुव्यवस्था तसंच ओबीसींचं राजकीय आरक्षण, विविध परीक्षांमध्ये झालेले घोटाळे अशा विविध विषयांवर चर्चा सुरू केली. विधानसभेचं समालोचन आत्ताच आपण ऐकलं. आता जाणून घेऊया विधान परिषदेच्या कामकाजाविषयी. लेखन केलंय विनय खरे यांनी आणि वाचक स्वर आहे उमेश घळसासी यांचा. राज्यातील विद्यार्थ्यांसह विविध घटकांची होणारी मोठी गैरसोय लक्षात घेता एसटी कर्मचारी संप मिटण्यासाठी दोन्ही सभागृहातील प्रमुख सदस्यांची समिती नेमून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करा अशी सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारला केली. यासाठी शासन तयार असल्याचं सांगत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सामान्यांना त्रास होत असल्याची कबुली दिली. त्याचबरोबर संप मिटवण्यासाठी आतापर्यंत केलेले प्रयत्न विशद केले. कर्मचारी कामावर हजर झाल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्याचे सध्या बाहेर फिरत असलेले परिपत्रक बनावट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्य एसटी संपामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल भाजपच्या डॉक्टर परिणय फुके यांनी विचारलेला तारांकित प्रश्न चर्चेला आलेला असताना सभापतींनी वरील सूचना केली. यावर मंत्री परब यांनी सविस्तर भूमिका मांडली. एसटीमुळे त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांना भत्ता देण्याची मागणी फेटाळत त्यांच्या प्रवासाकरता बऱ्याच मार्गावर उपलब्ध गाड्यांचं नियोजन करून मार्ग बदलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांना शासनाच्या महागाई भत्त्याप्रमाणे वाढ, सेवेनुसार पगारात वाढ, घरभाडं भत्ता आदी विषय मान्य केले. मात्र विलिनीकरणावर कर्मचारी ठाम राहिल्यानं शासनाला न्यायालयात जावं लागलं. तिथं हा संप बेकायदेशीर ठरला तरी तो अद्याप मागं घेण्यात आलेला नाही. न्यायालयाच्या निर्णयानुसार नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं विलिनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिला आहे. कर्मचाऱ्यांचा हेकेखोरपणा कायम आहे. निलंबित बडतर्फी कारवाई यावर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. चर्चेला सरकारची तयारी असून कामावर येण्याचं आवाहनही अनेकदा केलं आहे. कारवाईचं पत्र बनावट असल्याचं परब यांनी सदाभाऊ खोत यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं. शासन
कर्मचाऱ्यांचं नुकसान करू इच्छित नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खोत, पडळकर यांनी मध्यस्थीची तयारी दर्शवली. राज्यातील वैद्यकीय प्रयोगशाळांमधून होणाऱ्या विविध चाचण्या तज्ज्ञ पात्रताधारक व्यक्तींकडून व्हाव्यात अशी शासनाची भूमिका असून यावर नियंत्रण आणि सनियंत्रण आणण्यासाठी 18 सदस्यीय समितीचा प्राथमिक अहवाल मिळाला आहे. तथापि यामध्ये अधिक स्पष्टता येण्यासाठी 3 महिन्यांची मुदत समितीला दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. बनावट वैद्यकीय प्रयोगशाळांची झपाट्याने वाढती संख्या, कमी पात्रतेच्या लोकांकडून त्या चालवल्या जाणं, राज्यभरात अवैध लॅब चाचण्या कोणत्या कशा कराव्यात यावर कोणाचे नियंत्रण नसणं आदी मुद्द्यांवर शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर बोलताना ही बाब गंभीर असून नियमन समिती करण्याची आवश्यकता शासनालाही वाटत आहे. याआधीच हे का घडलं नाही हा प्रश्न आपल्याही मनात आहे. सर्वोच्च न्यायालयानं देखील यावर भाष्य केलं आहे. केंद्र सरकारचा याबाबत क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आहे, मात्र त्याच्या अनेक अटी जाचक असल्यानं तो जसाच्या तसा स्वीकारू नये असं यातील घटकांचं म्हणणं आहे. मात्र याविषयी स्पष्ट नियमावली नसल्यानं कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचं मंत्री टोपे यांनी सांगितलं. यावर मार्ग म्हणून बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये सुधारणा करून अधिकचं कलम टाकलं जाईल. लवकरच अधिसूचना देखील जारी केली जाईल असंही त्यांनी सभागृहाला आश्वासित केलं. यासाठी सर्व संबंधित सभागृह सदस्यांची बैठक घेण्याचं त्यांनी मान्य केलं. डॉक्टर रणजित पाटील, भाई गिरकर, अभिजित बंजारी, विक्रम काळे आदींनी उपप्रश्न विचारले. खासगी शाळेतील कमी पगार असणाऱ्या शिक्षकांना महात्मा फुले जनारोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याचा आणि अत्यल्प वेतन देणाऱ्या शाळांचा आढावा घेऊन किमान वेतन किती असावं यावर सकारात्मक निर्णय घेण्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. वेतन निर्णय होईपर्यंत त्या शिक्षकांना फुले आरोग्य योजनेचा लाभ दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं. खासगी शाळातील शुल्क वाढीवर नियंत्रण ठेवण्याबाबतच्या तारांकित प्रश्नावर ते बोलत होते. पुढील अधिवेशनापर्यंत कोणती शाळा किती वेतन देते, किती द्यायला हवं त्याचा निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्याच्या तापी खोऱ्यातील तसंच इतर भागातील पाणी गुजरातला देण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. तापी गोदावरी भागात वळण बंधारे बांधणं धरण उभारण्यापेक्षा कमी खर्चिक असल्यानं मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यानुसार आगामी 2-3 वर्षात ते पूर्ण केले जातील असं त्यांनी एका लक्षवेधी सूचनेवरील प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. कोकणातील चिपळूणचं पाणी मुंबईत जलवाहिनीद्वारे पुरवणं खर्चिक असल्याचं ते यावेळी म्हणाले. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी असून काही प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप करत तेथील पोलीस अधीक्षकांच्या सक्तीच्या रजेची शिक्षा आम्हाला मान्य नाही अशी भूमिका विरोधी पक्षानं घेतली. मोठ्या अवैध गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वेगळी मोहीम राबवून गैरव्यवहाराची चौकशी करण्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. वाळू उपसा तस्करी रोखण्यासाठी महसूल पोलीस एकत्रित कारवाई करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. बीडच्या गुन्हेगारीबाबत नियंत्रण आणण्यासाठी कालच गृहमंत्री वळसे पाटील यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन केल्याचं त्यांनी सांगितलं. याविषयी गृहमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत सदस्यांना बोलावलं जाईल. स्थानिक आमदार नमिता मुंदडा यांच्याबाबत घडलेल्या प्रसंगाकडे लक्ष वेधण्यात आलं. पोलिसांची अरेरावी वाढल्यानं त्याचे दुष्परिणाम गंभीर होतील, त्याला आळा बसवा ही मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय गोळीबार प्रकरणी सीसीटीव्ही चित्रण नसल्यानं तपास कामात अडथळे येत असल्याचं राज्यमंत्री देसाई सांगत होते. मात्र हे विरोधकांनी अमान्य केलं. विनायक मेटे यांनी दिलेल्या लक्षवेधी सूचनेवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सुरेश धस आदींनी सहभाग घेतला. राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पूर्व विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या निकषांनुसार मदत केली जाईल. विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या 1,320 कोटी रुपयांच्या मदतीचा अहवाल प्राप्त झाल्याचं मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची लक्षवेधी मांडली होती.
येत्या महिन्याभरात 29 कोटी रुपये दिले जातील असं सांगत गेल्या काळात शासनानं राज्यात 10,000 कोटी रुपयांची मदत केल्याचं मंत्र्यांनी सांगितलं. वरील अहवालानुसार मदत देणार का, किती दिवसात ती दिली जाईल, अर्थसंकल्पात तरतूद आहे का, यावर मंत्री वडेट्टीवार यांनी मौन बाळगलं. निकषात बसणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचप्रमाणे AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.